नमस्कार, मी सौ अंजली पाठक सखी कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करते। आज मी विषय निवडला आहे आपणासमोर, तो म्हणजे कुंभमेळा। हा सगळीकडेच बहुचर्चित विषय आहे। तर खरंच हा कुंभमेळा काय असतो याची थोडक्यात माहिती आपण इथे बघणार आहोत। हा व्हिडिओ आपणास जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या काही कमेंट्स असतील किंवा तुम्ही काही अनुभव घेतला असेल किंवा जाऊन आला असाल तर यावर नक्की आम्हाला सांगा। धन्यवाद। तर हा महाकुंभमेळा हा एक सांस्कृतिक मेळावा आहे। हा मेळावा प्रयागराज येथे आयोजित केला जातो। या मेळाव्यात अनेक समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात। आता आपण या महाकुंभ मेळाव्याबद्दल माहिती पाहणार आहोत। महाकुंभ मेळाव्यामध्ये हत्ती, घोडे आणि रथ यांच्यावर पेशवाई नावाची मिरवणूक केली जाते। या मेळाव्यात नागा साधूंच्या चमकदार तलवारी आणि विधी होतात। या मेळाव्यात अमृत स्नान हे मुख्य आकर्षण असते। महाकुंभ मेळाव्याबद्दल अजून माहिती म्हणजेच या मेळाव्यामध्ये अमृत स्नान हे मुख्य आकर्षण आहे। या मेळाव्यामध्ये नागा साधूंना प्रथम स्नान करण्याची संधी दिली जाते। या मेळाव्यात पवित्र नद्यांमध्ये धार्मिक स्नान केले जाते। या मेळाव्यात सांस्कृतिक देवाणघेवाण, समाजीकरण आणि आध्यात्मिक चर्चेसाठी संधी मिळते। या मेळाव्यात भाविकांचा असा विश्वास आहे की ही पापे शुद्ध होतात आणि मोक्ष मिळतो। या मेळाव्यात लाखो यात्रेकरू येतात। 12 कुंभमेळ्यांचे चक्र पूर्ण झाल्यानंतरच महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते। जेव्हा 12 कुंभमेळे पूर्ण होतात तेव्हा महाकुंभ साजरा केला जातो। त्यामुळे तो 144 वर्षातून एकदाच आयोजित करण्यात येतो। यंदाचा कुंभमेळा हा 144 वर्षांनी आलेला महाकुंभ आहे। असे सांगितले जाते की अगस्ती ऋषींनी दिलेल्या शापामुळे देव शक्तिहीन झाले। मग पुढे अमृत प्राप्त करण्याच्या उद्देशाने समुद्र मंथन ही संकल्पना पुढे आली। समुद्र मंथन 12 दिवस चालले। ते 12 दिवस म्हणजेच पृथ्वीवरील 12 वर्ष होय। अमृत प्राप्त झाले ते दानवांपासून लपवून ठेवण्यासाठी देवांनी अमृत कुंभ घेऊन पलायन केले। या पलायनादरम्यान ते ज्या ज्या ठिकाणी लपले ते ठिकाणं म्हणजे हरिद्वार, प्रयाग, उज्जैन आणि नाशिक या ठिकाणी होय। या ठिकाणी हे अमृत कुंभ ठेवल्या गेल्याने या 4 स्थानांना महत्त्व प्राप्त झाले। या 4 ठिकाणी देव ज्यावेळी थांबले त्यावेळी असणारे ग्रहमान लक्षात घेऊन त्या योगावर पुढे कुंभमेळा भरू लागला। रवी, चंद्र, गुरु हे गोचरमध्ये म्हणजेच विशिष्ट पद्धतीने योग जुळून येतो त्या योगावर त्या ठिकाणी कुंभमेळा भरतो। कधी 6 वर्ष तर कधी 12 वर्ष तर कधी 144 वर्षांनी हे योग येत असतात। आता जर हा असा योग 6 वर्षांनी आला तर त्यास अर्धकुंभमेळा असे म्हणतात। जर असा योग 12 वर्षांनी आला तर तो पूर्ण कुंभ असे म्हटले जाते आणि असा योग जर 144 वर्षांनी आला तर तो महाकुंभमेळा असे म्हटले जाते। तर आपण खूप नशीबवान आहोत की यंदाच्या वर्षी आपल्याला हा योग प्राप्त झालेला आहे। धन्यवाद।